काळवात्याचं मत आता तुम्हाला साधं समजत नाही सर. इतकं सारा 13वा अध्याय शिकून सुद्धा काळवाद्याचं मत माहिती नाही. काय वाचन करता का काय करता तुम्ही? अरे 5 मतं सांगितली. इदं शरीरं कौन्तेय एतद्देव वेत्थितं प्रभो तत्त्वज्ञ तद्विदा. पहला जीववादी, प्रकृतिवादी, पुढे नाही एक राहिला बघा, संकल्पवादी, मग स्वभाववादी, आणि मग कोणता? मग कोणाचं? प्रत्येकजण प्रत्येकाचं काय करतो? नाही खंडन करतो. मग काळवादी सर्वाचं काय करतो? पाप पसरलाचे केवढा करून माझी वडा मृगे स्वर्गामध्ये शिरून आणि लोकांना काय करतो? तो घेऊन जातो. म्हणून या शरीरावर सत्ता कोणाची आहे? म्हणून काळाची आहे. हाची बोल निवृत्ता असं त्याच्यामुळे तेव्हा सांगता आली पाहिजे. जीववादी, पुढे प्रकृतीवादी, दुसरा काळवाद्याची सत्ता. शेवटी शरीरावर सत्ता कोणाची आहे? आहे. तद मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत. म्हणून काळवाद्याचं मत आहे ना. विचारलं तुम्हाला काळवादे मत लिहा हे सांगायचं. खंडन राहिलेली तरी इतकं काही फक्त त्याचं मत सांगितलं तरी चालतंय. कोणाचं? खंडनासहित म्हटलं तर मग खंडन सांगितलं पाहिजे. आणि नुसतं विचारलं काळवाद्याचं काय द्या, मत द्या, एवढ्यावर चालतं बघा. आणि तुम्हाला अधिक व्याख्यान करायचं असतं तर तुमचं स्वातंत्र्य आहे ना. काय जास्त माहिती सांगायची असेल तर तुमचं काय? मग हेच काळवाचे. म्हणून एक काळाची आहे हाची बोल निवृत्ता. 5 मतं सांगितलं ना. जीववादी, प्रकृतीवादी, संकल्पवादी, स्वभाववादी, आणि शेवटचा कोणता? काळवादी. स्वभाव तावत असते काही शरीर, स्वभाववाद होणार. आपोआपच घट तयार होतो. स्व कुंभार मानावा लागतो. मग या संपूर्ण जगात कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. फक्त मृत्यू लोकातच आहे का सगळ्या लोकात आहे? आहे काय? हेच मत आहे. पुढे आणखी विचारत जा. विचारत जा ना. त्याच्यामध्ये आहे ना प्रकृती पुरुषम जय विज्ञानादी विकारांश गुणांश प्रकृती. म्हणजे कार्य करणं कर्तृत्व हेतु पुरुष सुखदुःखारंभ. पुरुषम प्रकृतीम जय विज्ञानादी. प्रकृती आणि पुरुष हे 2 गोष्टी आहे अनादी आहे बरं का. मुळात कसं आहे? प्रकृती कसं असंग स्वरूपाचा. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे संबंध नाही.
पण थोडा प्रकृतीचा संबंध केल्यामुळे तो करता झाला. आणि काय झाला तो मग प्रकृती पुरुष करताही नाही काय नाही, असंग स्वरूपात आहे असं जो कोणी जाणतो. प्रकृतीला प्रकृती रूपाने आणि पुरुषाला मग तो जीवनमुक्त मनुष्य आहे. हे व्यक्ती प्रकृती पुरुषांनी त्याच्या विद्यानादी की काय मग अशा प्रकारे बरोबर प्रकृतीला प्रकृती म्हणतो. काय करे बहिणीला बहीण म्हणतो, पत्नीला काय म्हणतो. ज्ञान पाहिजे ना, काय पाहिजे नाही तर आपलं उलटं व्हायचं सगळं. व्यवहार होईल का मग प्रकृती विज्ञानादी विकारांश गुणांश कार्यकारण कर्तृत्व. सगळ्या क्रियेचा करता कोण आहे? प्रकृती आहे. आणि याने थोडा संघ केला कोणी म्हणून त्याच्यावरती आळ आला. मग कोण आहे? पुरुषच करता आहे. पुरुषच काय आहे? हे आरोपित धर्म आहे. कोणते? तो करताही नाही, तो काय नाही. बरोबर प्रकृतीला प्रकृती रूपाने आणि पुरुषाला जाणणे यालाच काय म्हणतात? प्रकृती पुरुषाचा विवेक. असा जो असला तो शरीरात जरी असला तरी शरीराशी त्याचा काही संबंध व्यक्ती प्रकृतींच्या पुढे सवर्तमानोपी नसं भूयोबी. पुन्हा जन्माला येत नाही पुन्हा मरत नाही. याला प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणणार. बाबा हे मत वेदांताप्रमाणे का सांख्यमताप्रमाणे? प्रकृती पुरुष वेदांताच आहे. कोणाचं आहे? वेदांताचं मत आहे. वेदांतातच नको. आत्म्याला पुरुष म्हणतात, मायेला काय म्हणतात? तिचीच नाव आहे की. तुम्हाला केलं ना तिथे ज्याला क्षेत्रज्ञ म्हटलेला आहे त्यालाच पुरुष म्हणतात. तिथं 4 प्रकार केले. किती? इथून 2च प्रकार केले. 4 प्रकार कोणते? 4 प्रकाराने सांगितलं नाही. एकदम आता त्याच्यात आहे काय? एक शरीर, दुसरं ज्ञेय, तिसरा आत्मा आणि असे किती प्रकार केले? 4 प्रकाराने काय केलं? सांगितलं. नाही का? इदम शरीरम कौंतेय एतद्देव वेत्ति संप्राह. मग 2च प्रकारात सांगितलं. आणि पुढे मग शेवटी एकच प्रकार. शेवटी अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा आहे. मग शरीरस्यापि कौंतेय करोति न. पहिले 4 प्रकार, पुढे 2 प्रकार आणि पुढे एकच प्रकार. पुढे विचारत जा. कर्ता भोक्ता वगैरे सगळे प्रकृतीचे धर्म आहे. कोणाचे? कर्त्याशी त्याचा काही संबंध नाही. पण इथं संघ केला. काय केला? त्याच्यामुळे हे सगळे आरोपित धर्म कोणावर आले? पुरुषावर आले. एरवी पुरुष काय नाही, करता नाही, भोगता नाही, काही नाही. काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा प्रकार. ऐशी आई भोगणे घडे. संघ केल्यामुळे हे भोगावं लागले. वास्तविक काही संबंध नाही. मग शरीराची काय तादात्म्य आहे ना आपला. म्हणून हे सगळं सुख दुःख नमकन तमक बघा तादात्म्य सुटलं. यस्य नाम कृतो बुद्धिरेश्वर अथवा श्रीमान लोकांना अंतिम.
तो एक सुंदर विवेक 13व्या अध्यायामध्ये आहे. तो कोणता बरं का, ज्ञानी पुरुषाचा आणि ज्ञानी. वास्तविक ज्ञानी पुरुषाचं वर्णन केलं गीतेमध्ये श्लोकात. अज्ञानी पुरुषाचं कुठं आहे? आहे का श्लोकामध्ये वर्णन? नाही. मग ज्ञानी पुरुषाचं वर्णनाबरोबर कोणाचं वर्णन केलं? अज्ञानी पुरुष. वास्तविक ते काय नाही. गीतेत नाही. मग कर्म वर्णन करण्याचं कारण काय? गीतेत नसताना वर्णन करण्याचं कारण कुठे? ज्ञानी पुरुष आहे का नाही? अमानितम अदम्यत्वम अहिंसा शांती आचार्य उपासनम शौचम संयम इंद्रियार्थेषु वैराग्य अनंकार जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणु एतत् नाही का, एतत् सर्व दुःख दोषानुभव संपलाय सगळ्या. कुठं याच्यामध्ये अज्ञानी पुरुषाचं वर्णन? मग कशा प्रकट होई बोले निश्चय नाही नाही लोपले ज्ञान हे तर नाही ना ती कोणी. म्हणून अज्ञानी पुरुषाला कळायला पाहिजे अज्ञान नावाची वस्तू कोणाला माझा. मग ज्ञानी पुरुष जन्म मृत्यू जरा व्याधी याच्याविषयी सावध असतो. काय असो अज्ञानी पुरुष आंधळ्या माणसाला ठेच लागल्यावर कळते दगड होता. शहाण्या माणसाला अगोदरच कळते दगड इकडून असं कोणीकडून जातं. तसं आपल्यावर येऊन आदळलं म्हणजे आपल्याला कळते. ज्ञानी पुरुष तुमचं आहे ना त्याच्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू येण्याच्या पूर्वीच सावध असतात. कोण असतो? ज्ञानी पुरुष. ज्ञानी पुरुष. आणि हा सावधच होत नाही. अंगावर जरी येऊन पडलं तरी म्हणलं अजून घराला आग लागली. म्हणलं हे बघ घराला आग लागली मला कुठं लागली. बाकीचे लोक मरतात मी मात्र कसा चिरंजीव. हेच अज्ञानी लोकांची काय असते. पुढे नमन केल्याने काय फायदा होतो? 5 वेळाचं तुमच्या ठरलेलं जागे रोजच म्हणता येईल. ते नमस्कार होणे म्हणे आहे ना. होय सकळ विद्याचे अधिकरण म्हणजे राहण्याचं ठिकाण. बडे चांगला अध्यायातून तत्त्वज्ञानाचा अध्याय हा 12व्या अध्यायामध्ये तेषामाम समर्थार्थ इथे उपासना कांड संपदे. आणि तिथून कोणतं कांड सुरू होते? मग आहे ना अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण हे सगळं ज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे. उपासना कांड केव्हापासून सुरू होते? ब्रह्मार्पणम ब्रह्मवेद ब्रह्मैव तेन कर्तव्यम. तिची म्हणजे 3ऱ्या अध्यायापर्यंत कर्मकांड. 3ऱ्या अध्यायापासून तर ब्रह्मार्पणम ब्रह्मवेदपर्यंत उपासना कांड. आणि मग तिथून नष्टो महास्मृतीर याला ज्ञानकांड बनला. कांडत्रय निरूपणे कर्म उपासना आणि ज्ञान हे सगळं वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे. कर्माची गरज आहे, उपासनेची काय, ज्ञानाची काय. चित्तशुद्धी करता, स्थिरते करता, आणि मुक्त होण्याकरता ज्ञान. 3 प्रकारचं वर्णन गीतेमध्ये आलं आहे. वेदात तरी काय 3च प्रकार आहे. अजून 4था प्रकार कोणाच्या डोक्यातून निघेल.
सांगता येत. तर विचारसागर वाचा का कोणताही ग्रंथ वाचा, मग त्याची खंडन असतात. कर्माने मोक्ष होत नाही का? कर्माने काय होत नाही? मग मग कर्म हे कारण नाही का? पण साक्षात नाही. काय नाही आहे काय? तांदूळ फुकेचं कारण आहे, पण साक्षात आहे का? तांदळाचा काय व्हावं लागतं? अंतरंग साधन. कोणतं साधन? साक्षात जर साधन असेल तर ज्ञान आहे. मोक्षाला कोणतं कारण आहे? साक्षात. आणि बाह्य जे आहे ना पुढे कर्म उपासना हे साधन आहे, पण ते बहिरंग साधन आहे. साक्षात कारण असते तर अंतरंग साधन. कारण आहे पण साक्षात नाही, बहिरंग साधन. तुम्हाला जे वय दिलं ना त्याच्यातूनच परीक्षा आहे. आमच्या वेळेला 13वा अध्याय पूर्ण होता. भाऊसाहेब होते 13वा अध्याय शांताराम गुरुजींनी शिकवलेला होता. तो पूर्ण परीक्षेला होता. शांताराम गुरुजी ज्ञानेश्वरी सांगावी ती कोणी? शांताराम गुरुजी. महाराष्ट्रात प्रसिद्धी होती. किती मार्क पडले होते? बराचसा काळ निघून गेला. कोण लक्षात ठेवलं? कोण लक्षात ठेवलं? 5 झालं होतं मला. खूप शिस्तीत होते शांताराम गुरुजी. येण्याच्या आत सर्व पोराने तयार असायच्या बरं का. एखादा पोरगा जर मागावर आला, कोण शांताराम गुरुजी आल्यानंतर मागवून हे म्हणायचं इकडे इकडे चौकड. ते पोरं गुरुजी येण्याच्या अगोदर तयार असायचे. हरे राम सुरू असायचं. काय असायचं? हरे राम. आणि मग गुरुजी आल्यानंतर पाठाला काय व्हायचे? सुरुवात. हेच खूप हे खोलीत राहायचे समोरच्या. इकडे भाऊसाहेब राहायचे. त्यांचा सेवेकरी विठ्ठलभाऊ गोले, भाऊसाहेबांचा सेवेकरी नाना कुठे करत आहे. विठ्ठलबाची वर असायची शब्दारी बा. शेजारी पांडुरंग वैद्य असायचे. त्यावेळेला हे बांधकाम नव्हतं, नंतर मागवून केलं. आता नवीन आहे. आता किती बांधकाम करायचं आहे. सगळे संस्था सगळे तर काळी जमीन ठेवायची नाही. आता आरक्षण पडण्याकडे 10 कोटी रुपये मिळालेले. किती? तेवढ्यावरच नाही, आणखी किती मिळतील काय सांगता येत नाही. आता राजा प्रसन्न झाला आहे. कोण? राजा प्रसन्न झाला. एक मनुष्य आपला गुटखा खाणार होता. कशाचा? तोंडला महाराज तंबाखू आहे पण काय नाही, चुना नाही. तुमच्या राजाला सांगा चुना असला तर पकडून.
राजाश्रय म्हणतात त्याला. कोणाचा आश्रय? 500 रुपयाचे देणगीने कुठं इमारत बांधणं होते. विद्यार्थी काय देऊ शकणार आहे? स्थैर्यपद बाबा. स्थैर्यपद आचार्योपासनं शोचन स्थैर्यम आत्मविनिग्रह. स्थैर्य ते ज्ञानाची साधन आहे की काय आहे ते? 18 साधन आहे की ते. पद नाही कळालं, हा. त्याचा अर्थ नाही कळाला. स्थैर्य पदाचा अर्थ, कशाचा? स्थैर्य पदाचा अर्थ कळला नाही म्हणतात. ज्ञान जे आहे ना, त्या ज्ञानाकरता हे लोक प्रयत्न करत असतात. कोण? ज्ञानाला की गगन गिळतात ती अंगी, स्वर्गाची आरोळी मोडवणे, असं नाही का? ते ज्ञान पाहिजे का? काय काय ते नाही. युद्धशास्त्रात काय होते? आता असं ज्ञान आहे ते सांगायचं कसं? पण त्याच्यात असं तुम्हाला ते ज्ञानाचं हे करता येत नाही. मग ज्या पुरुषाला काय होते? ज्ञान होते. त्याची लक्षणं आहे अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनं शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, इंद्रियार्थेषु वैराग्य, अनहंकारे जन्म मृत्यू जरा व्याधी, आसक्ती अनविश्वंग, पुत्रद्वार, नित्यंच समचित्तत्वं, नित्य मयि अनन्य योगेन भक्तिरव्य विवेक्तसेवित्व मरतिर्जन, अध्यात्मज्ञान नित्यत्वं, एतज्ज्ञानं संपदा, एतज्ज्ञानम् इति प्रोक्तम्. हे 18 लक्षणं काय केलेली आहे? आणि काय करायचं? आणि 16व्या अध्यायामध्ये किती लक्षणं सांगितली? दैवी संपत्ती किती लक्षणं? 26. हे किती आहे? आणि 16वा अध्याय भाषा आहे त्यावेळेला ते 16व्या अध्यायातलं सांगू. दैवी संपत्ती म्हणजे काय, आसुरी संपत्ती म्हणजे काय वगैरे तोही चांगला अध्याय आहे. त्याच्यामध्ये सुंदर वर्णन केलं आहे. माणसाला बरं का माणुसकी मिळवणारा अध्याय कोणता आहे? त्याचे आसुरी संपत्तीचे गुण काय होतात? निघून जातात. आहे का? आसुरी संपत्ती आहे ना, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग, दानम दमस्य यज्ञस्य, तपस्वाध्याय, दयाभूतेषु लोलत्वं मार्दवं, तेज क्षमा धृति शौच द्रोह नातिमा भवन्ति संपदं दैवी, भविजातस्य दम्भो दर्भो विमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चापि पार्थ संपदे. म्हणून या अज्ञानीचं दैवी संपत्ती म्हणजे अमृत आहे. काय अमृत माणसाला काय करते? अमर करते. आणि आसुरी संपत्ती म्हणजे सापासारखी आहे. साप चावला तर संपला काय. इतकी वाईट संपत्ती म्हणजे कोणती आहे? आणि अलीकडे कोणती संपत्ती वाढून लागली? सगळी आसुरी. देवाला मानत नाही, कशाला मानत नाही, ईश्वराला मनमानी कारभार. कोणता कारभार? का म्हणला हे कसं काय? आमच्या मनाला पटत नाही. कोणती संपत्ती? तुला पटत नाही म्हणून काय झालं? तुला साखर गोड वाटत नाही, आम्ही काय करणार त्याला? साखरेचा दोष आहे का तुझ्या जिभेचा दोष आहे? साखर कशी आहे? तशी दैवी संपत्ती म्हणजे गोडच आहे. अरे मग काय पाहिजे आहे? दैवीम प्रकृतीमाश्रिता महात्मानस्त्वं पार्थ, दैवीम प्रकृतीमाश्रिता. म्हणून महात्मा येतात, कोणती संपत्ती घेऊन येतात? नापणे जन्माला येतो. कोणती संपत्ती? जे काळाची व्यंकटी सांडव तयार सत्कर्मी रती. मग संस्था काय करते? घडवण्याचं काय करते?
मार्ग काय कोणाला कमी मिळेल जास्त मिळेल, पण त्याचं परिवर्तन करणे काय करणे हे महत्त्वाचं आहे. कोणतं महत्त्वाचं आहे? परिवर्तन करणे हे महत्त्वाचं. आले का ते 18 लक्षणं सांगितलं. मानाची इच्छा करीत नाही, अमानित्व, अदम्यत्व, तोंडाने कधी आपलं पुण्य काय करीत नाही, अहिंसा, बरं कोणाचाही सुद्धा शेदभेद करावे झालं, अहिंसा, आर्जवम, सरळ वागणं, सगळी कोणती संपत्ती? दैवी संपत्ती. अमानित्वम, अदम्यत्वम नाही, हे ज्ञानाचे लक्षण आहे. काय? दैवी संपत्ती म्हटलं तरी चालतं आहे, त्याला काही हे नाही. महात्मे कोणत्या जन्मात येतात? दैवी संपत्ती घेऊन येतात. आणि आमच्याबरोबर कोणती येत असते? सगळी आसुरी सवय जीवाच्या ठिकाणी. मग आपल्याला काय करते? तत्त्वज्ञान, सत्संगती, जे खळाची लंकटी, फया सत्कर्मी रती, वाढावया सुख, कळाचारी नाव, तुका म्हणे गुण. त्याचा गुण कधी नष्ट होतो का? भर तोडलं तरी फांद्या काय देते? ऐकून घासला तरी आणि पेटवला तरी तो आपला गुण काय करीत नाही, सोडत नाही. म्हणून झाडामध्ये झाडाचा राजा कोण आहे? झाडाचा राजा कोण आहे? फळाचा विसरला नाही, झाडाचा चंदन आहे. हे कुठं काय दिसतं? एखादं झाड आहे, संस्थेमध्ये काही एक झाड आहे ते तोडून नेतो होतो, ते राखण ठेवलं. ते एक का दोन झाडं, एक लहानचं होतं, एक मोठं होतं, त्यालाही अर्धा तोडून नेलं होतं, त्याला कंपाऊंड नव्हतं. बाकीचे झाडं काय उपयोगाचे? आणि फळाचा राजा कोण आहे? फळाची सभा भरलेली होती, तर सगळे फळं आले होते. प्रत्यक्षाला वाटायचं आम्हाला अध्यक्षपदाचा काय मिळेल, मान मिळेल. आपापल्या जागेवर बसले सगळे, फणस म्हणा, केळी म्हणा, जांभूळ म्हणा, संत्री म्हणा, सगळे आहे. पण हा अभिमान कोटपर्यंत, जोपर्यंत देवगडचा आपोज येत नाही तोपर्यंत. आल्याबरोबर फणसाच्या अंगावर काटेच उभे राहिले. केळीनं काय केली? आपली मान खाली टाकून काय काय तुमचे एक 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 जांभळाचं काळे ठिक्कर पडले. सीताफळावर खावलं उभं. मग सगळ्यामध्ये ज्ञानाचा राजा कोण आहे? संतांना एवढं महत्त्व का? दैवीम प्रकृती माझ्या. कोणती प्रकृती? ते आपला गुण काय करीत नाही, भूतांची दया आहे, आपली ममता नाही. ते आता ज्ञानेश्वर महाराज तुकोबर आहे, आपल्या ह्याच्यामध्ये तर काही प्रश्नच नाही का? संत भूमी आहे नाही. प्रत्येक जातीत काय झालेलं आहे? पवित्र ते कुळ, जेथे हरिचेला कर्म धर्म त्यांचा त्याचे सांगे. कबीर, मोमेन, लतीफा, मुसलमान, राका, बंका, वंका, जाती, हे सगळे संत आहेत. संताची जात विचारू नये, काय विचारू नये. जातीवर काही अवलंबून आहे, इथे काय जातीचा संबंध आहे का? थोडे विचारा. काय असतं त्याच्यावर? तुमच्या परीक्षेला व्याख्या द्या, फरक स्पष्ट करा. तुमचे दोन चार एखाद दोन प्रश्न असतात, काही याच्यावरती तुमचं व्याख्यान काय करा. संपलं की मग पेपर. ते
काही काही पोरं काय करतात, खूप भरपूर लिहित असतात, त्याच्यात त्याचं काय जातं वेळ जातो. आणि वेळ तो संपून जाते. सगळे पोरं काय होतात. मग याचाच आपला पहिलाच प्रश्न खूप सोडत बसला आणि मग ते परीक्षकाचा आणि त्याची झटपट होते. परीक्षक म्हणतो पेपर द्या राहून तो लिहायचा आहे. मग त्याच्यावर लिहिलं ते थोडक्यात काय करा उत्तर द्या. थोडक्यात लिहिलं तरी मार्क तेवढेच आणि जास्त लिहिलं तरी भ्रम आहे लोकांना. भरपूर लिहिलं म्हणजे भरपूर मार्क मिळते. आणि मुळामध्ये 5 मार्काचाच आहे. तुला किती का 50 देईल का. आणखी विचारा तुम्हाला काय पाहिजे. देहाचं आणि आत्म्याचं स्वरूप. हं. देहाचं आणि आत्म्याचं स्वरूप. काय म्हणते देहाचं आणि आत्म्याचं स्वरूप. दोन आहे ना सुद्धा अनादित्वात निर्गुण आहे का नाही. देह हे पाचाचे झाले कर्माच्या गणीवर भाऊ तसे चाके तुझे बिपाई आगीत पडे तरी भस्म होऊन वडे झाले सारावर पडे या चुके दोई काजा तरी वैकुमीचा हा परिणाम कपित वजा अनात्मा तो नित्य बुद्ध अपैसा अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा श्रेयस्सापे कर्म ते न करू तिनं जरी शरीराच्या सगळ्या क्रिया झाल्या तरी हा अलिप्त जसाच्या असंग योयम पुरुष. सुंदर वर्ण आहे त्याच्यामध्ये. त्याला लहानही म्हणता येत नाही, मोठाही म्हणता येत नाही, मलिनही म्हणता येत नाही, शुद्धही म्हणता येत नाही. याच्या पलीकडे कोण आहे. तुमच्या 13व्या अध्यायामध्ये शेवट यांनीच केलेलं आहे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा. हे कोणाचं वर्ण. आत्म्याचं वर्ण. आणि शरीरस्थापे कौंतेय शरीराचं वर्ण. शरीराच्या वर्ण हे आगीत पडे तरी भस्म होणे. मग शरीराच्या बरोबर आत्मा मरतो का. आत्मा जसाच्या ठिकठिकाणी आणि हे आलेलं आहे बघा दुसऱ्या अध्यायामध्ये न जायते म्रियते वाज. आणि शरीराच्या वर्ण आहे का शरीरम यद वापनवती वासांशी जीर्णानी जीर्ण. मरण हे कोणाला आहे शरीराला का आत्म्याला आहे. 2 धर्मात शरीर आणि कोण आत्मा याच्यातलं काय करा वर्णन करून सांगा. ठिकठिकाणी ते सगळ्या अध्यायामध्ये आलेला वर्णन आहे. संपलं का. म्हणजे प्रश्न विचारणं संपलं का वेळ झाली म्हणून संपलं. काही असला तर पुन्हा विचार आहे की काय म्हणते. काय म्हणते म्हटलं. परमात्म्या वस्तूला निय का म्हणतात. हा मला काही समज. परमात्मा वस्तूला निय का म्हणतात. म्हणजे जाणं तरी यावर होते. काहीच करणे नाही येते. जे जाणं नाही तत्मयात आहे. जे जाणं यासाठी विचाराची आणि बिरुणे जायचे कोटी नित्यानंद. अर्जुनात येत नाही का ऐसे आधी जाया नसे नाही पैसे होणे जाणे. जे सर्व वस्तूमध्ये व्यापून आहे बरं का. जे जाणल्यानंतर जीवात्मा दुःखाच्या पलीकडे जातो आणि आनंदात्वाला प्राप्त होतो. म्हणून परमात्मा वस्तूला काय म्हणतात नाही. आणि ते कशाने प्राप्त ज्ञाने बी नाही की तरी गुंफीचे अधिक आहे. ज्ञान आहे म्हणणे जे ज्ञानेचे कारण आहे. ज्ञाने वाचून कवणे
त्याला काय म्हणायचं नैजाम यात्तात किती वाजता परीक्षा आहे तुमची? 8 वाजेला 8ला काय कंदामावाले गेले काय? भास्कर महाराज आहे. बरं आहे बरं आहे ना 8ला या मग